हॅलो एव्हरीवन, आज आहे 31 आणि 31 करायला आम्ही आलो आहे काकूंकडे. काकू म्हणजे यांची काकू आहे, म्हणजे चुलत सासू, आणि माझी सासू पण आली होती म्हणून मग त्यांना घेऊन आम्ही आलो आहे काकूंकडे. आणि तसंही आज एकादशी होती आणि एकादशी निमित्त आम्ही काय बनवणार, काय करणार. 31 सेलिब्रेशन, एकादशीचा उपवास असतो म्हणून मग नॉनव्हेज तर काही चालतच नाही, म्हणून मग आम्ही आलो आहे काकूंकडे. तर आल्या तुम्ही बघू शकता, हा पहिले खेळतच नव्हता. मग मी याला गॅलरीमध्ये वगैरे खेळवलं, त्यानंतर मग हा लागला खेळायला. आणि मग तो इतका खेळायला लागला आहे की खूप मस्त एन्जॉय करायला लागला. तुम्ही बघू शकता की टाळ्या पण वाजत होता सगळ्यात पहिले, आणि टाळ्या इथेच वाजवल्या. मला वाटतं आज एकादशी आहे म्हणून विठ्ठल विठ्ठल करत होता की काय माहिती. तर मस्त खेळायला लागला. हे समोर बसली ती आहे माझी सासू, बाजूला आहेत त्या काकू आणि ते काकूंची मुलगी. तर त्यांच्यासोबत हा मस्त खेळायला लागला, छान रमला इथे. तर आज होती एकादशी. एकादशीचा बेत म्हणजे काय, तर आज केले साबुदाणा वडा आम्हीही खाल्ला. ज्यांना एकादशी नव्हती आणि ज्यांना एकादशी नव्हती त्यांच्यासाठी होते छोले भटुरे आणि बासुंदी. तर आम्ही छोले भटुरे ह्या दोघी करत होते आणि आम्ही मस्त गरम गरम तिकडे खात होतो, कारण की यांनी आधीच साबुदाणा वडा खाल्लेला होता. तर मग आम्ही सगळं खाणंपिणं झाल्यानंतर काय करायचं ते चालू होतं. तर काय करावं तर काका म्हणाले चला आपण डेक्कनला जाऊया. तर आम्ही जर निघालो डेक्कनला जायला. तिथे म्हणे मस्त असते, खूप छान, खूप गर्दी असते, खूप बलून वगैरे असतात. तर आम्ही आता आलो आहे डेक्कनला 31 सेलिब्रेट करायला. तर इथे बघू शकता बलून्स होते, जिथे तिकडे बलून. आणि आम्ही पण बलून घेतले इथे सगळ्यांच्या हातात बलून बघितल्यानंतर. आणि खूप मुलींची इतकी गर्दी होती की प्रचंड गर्दी. आणि 11 वर्षात मीही पहिल्यांदाच बघितलं की एवढी गर्दी असते डेक्कनला. तर कधीतरी असाही 31 तुम्ही सेलिब्रेट करू शकता फॅमिलीसोबत इथे येऊन, किंवा अजून कोणासोबत तुम्ही इथे येऊन. खूप छान वाटलं इथे येऊन. मी पण पहिल्यांदाच बघते आहे, खूप मस्त वाटलं. आणि इतके बलून होते ना, खूप वेगवेगळ्या प्रकारचे बलून होते सगळ्यांच्या हातात. आणि मग वाजले रात्री 12, म्हणजे 12:15 तर आम्ही इथे पोहोचलोच, कारण की पार्किंगमध्ये खूप गर्दी होती. गाडी पार्क करायला खूप वेळ लागला, म्हणून मग 12:15 तर आम्ही इथे पोहोचलोच. मग 12 वाजता न्यू इयर सगळ्यांनी विश केलं एकमेकांना आणि खूप छान वाटलं. अर्धा पाऊण तास आम्ही इथे मस्त टाईमपास केला. आणि नंतर 12:30 पाऊणला आम्ही गाडी काढायला स्टार्ट केलं. तर पार्किंगमधून गाडी काढताच वेळ झाली. तर आम्ही पोचलो घरी 1:30 वाजता घरी पोचल्यानंतर आमची झाली आईस्क्रीम पार्टी. आईस्क्रीम खाता ग्रितिकलाही आईस्क्रीम पहिल्यांदा खाऊ घातलं. त्याची झोप झाली होती मस्त गाडीमध्ये. तर त्याने आईस्क्रीम इतकं छान काढलं ना, तो मस्त असं हलवत होता की त्याला खूप आवडलं आहे, खूप टेस्टी लागलं. आणि तो परत आईस्क्रीम मागत होता. तर त्याला मी आईस्क्रीम दिला. आणि नवीन वर्ष लागलं आहे म्हटलं चला त्याला थोडंसं आईस्क्रीम खाऊ घालावं, म्हणून मग आम्ही त्याला आईस्क्रीम खाऊ घातल्या. तर 31 झालेला आहे, नवीन वर्ष लागलं आहे. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि हा असा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.